एकनाथ महाराजांची. संत एकनाथ महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पैठण गावात झाला. त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची गोडी आणि ईश्वर भक्तीचे वेड होते. पैठणमध्ये एकनाथ महाराजांचे एक शिष्य राहत होते. सर्व प्राण्यांमध्ये त्यांना परमेश्वरच दिसे, म्हणूनच ते प्रत्येक प्राण्याला नमस्कार करत. त्यामुळे काही टवाळ लोक त्यांना चेष्टेने दंडवत स्वामी म्हणत असत. एके दिवशी त्याच काही टवाळ मंडळींनी त्यांची थट्टा करण्याचं ठरवलं आणि ते स्वामींना एका मेलेल्या गाढवाजवळ घेऊन गेले आणि स्वामींना म्हणाले, काय हो दंडवत स्वामी, त्या मेलेल्या गाढवातही परमेश्वर आहे की काय? आता त्यालाही नमस्कार करणार वाटतं. वेडा रे वेडा. हो, त्यात सुद्धा परमेश्वर आहे. असं म्हणून त्यांनी त्या गाढवास मनोभावे नमस्कार केला आणि काय आश्चर्य, ते मेलेले गाढव ताडकन उठून बसले आणि धावू लागले. सगळे लोक आश्चर्यचकित झाले आणि स्वामींना नतमस्तक झाले. ही गोष्ट एकनाथ महाराजांना समजल्यावर त्यांनी त्या स्वामींची भेट घेतली. हे आपण काय करून बसलात स्वामी महाराज? आपण त्या गाढवास जिवंत केले. ही गोष्ट जरी चांगली असली तरी ह्यामुळे आता लोक तुम्हाला फार त्रास देतील. ज्यांचे नातेवाईक मृत होतील ते तुमच्याकडे येतील आणि मृत व्यक्तीला जिवंत करायला सांगतील. तुमच्या सिद्धीला चुकीचे वळण लागेल. आणि ह्या सगळ्यात महत्वाचे म्हणजे सृष्टीचा समतोल बिघडेल. कारण जगात जितका महत्वाचा जन्म आहे तितकाच महत्वाचा मृत्यू पण आहे. या जीवन मरणाच्या नियमात आपण हस्तक्षेप करायला नको होता. मला क्षमा करा महाराज, याचा विचार मी केलाच नव्हता. मी आता काय केलं पाहिजे हे आपणच मला सांगा. हे सर्व टाळण्यासाठी तुम्ही ताबडतोब समाधी घ्या. जशी गुरूंची आज्ञा. असे म्हणून स्वामींनी एकनाथ महाराजांच्या चरणावर मस्तक ठेवून आपले डोळे मिटले. एकनाथ महाराजांनी आपला आशीर्वादाचा हात त्यांच्या डोक्यावर ठेवला आणि क्षणातच स्वामींनी देहत्याग केला. ही गोष्ट सगळ्या गावात वाऱ्याच्या वेगाने पसरली आणि ग्रामसभेत त्याच टवाळ्या लोकांनी एकनाथ महाराजांवर आरोप केला. तुमच्या हातून ब्रह्महत्येचं भयंकर पाप घडलंय. त्यासाठी तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावंच लागेल. आपण दिलेल्या प्रायश्चित्ताचा मी आनंदाने स्वीकार करीन. ब्रह्महत्येला शास्त्रात देहांताची शिक्षा सांगितली आहे. पण याच पैठण नगरात ज्ञानदेवांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवले आणि आपले पावित्र्य सिद्ध केले. तेव्हा एकनाथांनी देखील देवालयासमोरील पाषाण नंदीला गवताचा घास खायला लावून आपले पावित्र्य सिद्ध करावे, नाहीतर पुढील प्रायश्चित्तास तयार व्हावे. हे ऐकताच एकनाथ महाराजांनी गवताची एक मूठ घेतली आणि ते त्या पाषाणाच्या नंदीजवळ गेले. हे देवा, तू आता हा गवताचा घास घे. असे म्हणून एकनाथ महाराजांनी आपल्या हातातील गवत नंदीच्या मुखाजवळ धरले आणि काय आश्चर्य, नंदी जीभ लांब करून नाथांच्या हातातील गवत चावून खाऊ लागला. हा चमत्कार पाहताच सभेतील सगळे विरोधक त्यांना शरण गेले. त्याच वेळी एकनाथ महाराज नंदीला म्हणाले, देवा, आता आपणही येथे राहू नका. आपणालाही साक्षात्कारी नंदी म्हणून इतरांचा त्रास सहन करावा लागेल. आपण नदीत जाऊन जलसमाधी घ्यावी. असं म्हणताच तो पाषाणाचा नंदी ताडकन उठला आणि नदीत जाऊन त्याने जलसमाधी घेतली. या दृश्याने एकनाथ महाराजांचे सामर्थ्य न समजलेल्या लोकांचे चांगलेच डोळे उघडले आणि ते सगळे टवाळ लोक एकनाथ महाराजांना शरण गेले आणि त्यांची माफी सुद्धा मागितली. कळलं का बाळा तेजस? म्हणूनच आव्हान कितीही मोठं असलं तरी घाबरून जायचं नाही. त्याचा धैर्याने सामना करायचा. कळलं?
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवरचा विश्वास कधीच कमी होऊ द्यायचा नाही. हो आजोबा, यापुढे मी कोणत्याच स्पर्धेला घाबरणार नाही आणि उद्याची स्पर्धा सुद्धा जिंकूनच येईन. शाबास. ज्ञानेश्वर माय